स्क्वेअर रूट ऑफ एखादा मोठा नंबर घेऊ आपण 1296. ठीक आहे. जसं मी म्हटलं आपल्याला एक नॉर्मल 1 to 9 पर्यंत स्क्वेअर माहीत पाहिजेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. 1चा 1, 2चा 4, 3चा 9, 4चा 16, 25, 36, 49, 64, 81. ठीक आहे. मग आता इथे काय दिला आहे नंबर 6. मग आपण काय चेक करणार कोणत्या नंबरच्या लास्टला 6 येते. तर 4च्या स्क्वेअरला लास्टला 6 येते आणि 6ला. मग सेम मी इथे काय घेणार 4 आणि इथे 6. मग आता जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं की आपल्याला जर स्क्वेअर रूट काढायचं आहे तर आपण ही मधला नंबर आहे ना हा सोडून द्यायचा, याला इग्नोर करायचा मधल्या नंबरला. याच जागी जर क्यूब काढला असतात मी ह्या दोन नंबरला इग्नोर केलं असतं. पण आता मी स्क्वेअर रूट काढती तर मग हा 9ला इग्नोर केलं. मग इथे काय नंबर राहिला आपला 12. तर मग 12 हा कशाचा स्क्वेअर आहे का नाही. 12 कशाचा स्क्वेअर नाही आहे. तर मग काय चेक करायचं 12पेक्षा छोटा असलेला नंबर जसं की आता इथे काय 9 हा कुणाचा स्क्वेअर आहे ते चेक करायचं. 12पेक्षा छोटा नंबर कोणता आहे स्क्वेअरमध्ये 9. 9 कशाचा स्क्वेअर आहे 3चा. मग इथे काय येईल 3. ठीक आहे. मग आता हा एक्झॅक्ट 34चा आहे का 36चा आहे हे चेक करण्यासाठी आपण काय फाइंड आउट करणार 35चा स्क्वेअर. 35चा स्क्वेअर काढणं तर इझी आहे, मी तुम्हाला अगोदर सांगितलेले. 35चा स्क्वेअर काय 5 5 जा 25. 3 × 4 करायचं 3 4 जा 12. मग जर 35चा स्क्वेअर आहे 1225 तर हा नंबर याच्यापेक्षा मोठा आहे का छोटा आहे मोठा आहे. मग 1296 हा जर याच्यापेक्षा मोठा आहे म्हणजेच ही जी व्हॅल्यू असेल 35पेक्षा मोठी असेल. म्हणून √1296चा स्क्वेअर रूट काय येईल 36. समजलं. जर आपली व्हॅल्यू 1225पेक्षा जर कमी आली असती तर मग आपला स्क्वेअर रूट काय झाला असता 34. बट आपली व्हॅल्यू काय आली 1225च्या पेक्षा मोठी आहे त्याच्यामुळे हा स्क्वेअर रूट काय आला 36. ठीक आहे.